आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शहा. मी गेली 5-6 वर्ष माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन या मोहिमेअंतर्गत, ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम असं म्हणतात, या मोहिमेअंतर्गत मी भारतीय गुंतवणूकदारांना समभाग गुंतवणुकीविषयी जे काही गैरसमज आहेत, माहिती नाहीये वगैरे वगैरे, हे सगळं दूर करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे थोडक्यात अशिक्षित अंगठेबहादर गुंतवणूकदारांना मी सुशिक्षित करण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच माझ्या मोहिमेअंतर्गत आज जो मी एक महत्त्वाचा व्हिडिओ करायला घेतलाय, त्याचं शीर्षक आहे इम्पॉर्टन्स ऑफ सिलेक्शन ऑफ करेक्ट स्टॉक, अथवा मराठीत योग्य समभाग निवडण्याचे महत्त्व. तर मला अनेक जणांचे फोन येतात की आम्हाला तुम्ही कसे स्टॉक निवडता हे शिकवा. आता मी गेल्या 38, 37, 36 वर्षाचा माझा अनुभव मी एका 2 मिनिटात 4 मिनिटात नाही सांगू शकत. पण तुम्ही पाहिलं असेल तर मी अनेक छोटे छोटे किंवा मोठे व्हिडिओ आतापर्यंत जे केलेत, अथवा स्टेटसवर अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. कसं आहे ना, पण भारतीयांना ते लहानपणापासून शाळेतून गाईड वापरायची सवय झाली. त्यांना प्रश्न उत्तर एकत्र पाहिजे. लक्षात ठेवा, हे एवढं सोपं नाहीये की पटकन तुम्ही राकेश झुंझुनवाला होऊ शकणार नाही, अथवा आपल्याकडे अनेक झुंझुनवाला झाले असते, अनेक केडिया झाले असते. याच्या मागे खूप मेहनत लागते, पेशन्स लागतात. जे भारतीय गुंतवणूकदारात पेशन्स अजिबात नाहीयेत. का नाहीयेत वगैरे हे मी भाष्य करणार नाही, कारण माझ्या घरावर मोर्चा येईल ताबडतोब. तर आत्ता एक मी महत्त्वाचं उदाहरण घेतोय, जे आपण शीर्षक बघितलं त्या शीर्षकाप्रमाणे. अनेक जण चुकीचा समभाग चुकीच्या वेळेला घेऊन सगळ्यात मोठी चूक करतात आणि त्यांना तोटा होतो. आता मी थोडक्यात सांगतोय, पण उदाहरण देऊन उदाहरणासकट स्पष्टीकरण करून सांगतोय. गुंतवणूकदार अ ने जानेवारी 2022 एका मोठ्या वाहन उद्योगाच्या आस्थापनेचे समभाग 510 रुपयाला एक याप्रमाणे घेतले. त्याच वेळेला मी त्या समभागाचा अभ्यास केला होता, पण मला तो समभाग घेणे योग्य वाटले नाही, कारण मी फंडामेंटल स्टडी केला होता. त्यामुळे मी मार्चच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजे अंदाजे 4 ते 5 आठवड्यानंतर मी वाहन उद्योगातील दुसऱ्या एका आस्थापनेचे समभाग घेतले. म्हणजे अंदाजे मार्च 2022च्या सुरुवातीलाच मी ते दुसरे समभाग 554 या रुपयांना एक याप्रमाणे घेतले. कारण ती आस्थापना नवीन मॉडेल्स आणणार होती. त्यांचे भविष्याचं खूप छान त्यांनी, ज्याला म्हणजे फ्युचर एक्सपान्शन, फ्युचर प्रोडक्ट लॉन्चिंग वगैरे सगळं चांगलं होतं. कारण हे सगळं मला का कळतं, कारण मी अभ्यास करतो. त्याच्यानंतर त्यांनी परदेशी विक्री व्यवस्था चांगली केलेली, वाढवत होते. अनेक देशात निर्यात वाढवत होते. आता महत्त्वाचं, आजच्या दिवशी गुंतवणूकदार अ ने घेतलेल्या समभागाचा भाव 676 एवढा आहे. म्हणजे गेल्या 3.5 वर्षात त्याला फक्त 32% एवढा परतावा मिळाला आहे. म्हणजे दर शेकडा 9.3% परतावा मिळाला आहे. त्याचवेळी मी घेतलेल्या समभागाची आत्ताची किंमत ₹3214 एवढी आहे. म्हणजेच मला अंदाजे 3.5 वर्षात 480% परतावा मिळाला. म्हणजे दर शेकडा मला 137% परतावा मिळाला. अ ने घेतलेल्या समभागाचे डिमर्जर होणार आहे, हे अगदी खरं आहे, ते मलाही माहीत आहे. पण इतिहास असं सांगतो की डिमर्जर झाल्यावर, म्हणजे एक कंपनी जी खूप मोठी असते ती त्याचे 2 तुकडे करते, आणि मग आता इथे काय होणार आहे
तुमच्याकडे मोठ्या कंपनीचा एक समभाग असेल तर डिमर्जर झाल्यावर दोन एक एक समभाग मिळणार आहे. म्हणजे एका डिव्हिजनचा आणि एक दुसऱ्या डिव्हिजनचा. म्हणजे समभाग दोन होणार, एकाचे दोन होणार आहेत, पण किंमत सुद्धा त्याप्रमाणे कमी होते. आणि दोन्ही डिमर्जर झाल्यावर दोन्हीची किंमत मिळून पहिल्याच्या अखंड किमतीपेक्षा थोडीशी जास्त होते. पण तो काय अगदी असं 100% वगैरे नफा नाही मिळत. तर आता डिमर्जरचं तर सांगितलं, पण एक लक्षात घ्या की मला 480% परतावा मिळाला आहे 3.5 वर्षात. आणि तेही सांगितलं मला दर साल दर शेकडा 137%, आणि अ ला दर साल दर शेकडा फक्त 9.3%. आता ते सगळं धरलं तर मला 480% परतावा आणि अ ला 32.5, म्हणजेच मला अ पेक्षा 1376.92% एवढा जास्त नफा मिळाला. आता तुम्हीच ठरवा अ ची गुंतवणूक योग्य का माझी गुंतवणूक योग्य. आणि हे तुम्हाला अनेकांना खोटं वाटतं. मी जेव्हा अनेकांना प्रत्यक्षात वगैरे सांगत असतो की मी ROI वर महत्व देतो, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. मला त्या कंपनीशी काही घेणं देणं नाहीये. एक लक्षात घ्या, आपण जो समभाग घेतलाय त्या आस्थापनेशी लग्न केलेलं नसतं. आपल्याला चांगली परफॉर्म करणारी आस्थापना म्हणजे तो समभाग चांगला परफॉर्म करणारा पाहिजे, त्या कंपनीने चांगला नफा भविष्यात दिला पाहिजे. तर आज मला 1376.92% नफा अपेक्षा जास्त मिळालाय. आज माझा तो समभाग मी घेतलेला ऑल टाइम हायला जाऊन आलाय, पण अ चा समभाग अजूनही 52 वीक्स हायच्याही 40 का 45% अजूनही खाली आहे. कधीही विसरू नका की या निवडण्यात मी कुठेही टेक्निकल अनालिसिसचा वापर केलेला नाहीये. अनेकांना काहीतरी जाहिरात बघतात युट्यूबवर वगैरे वगैरे, कोणाकडून तरी ते कॅन्डल्स वगैरे नाव ऐकतात आणि हा पॅटर्न आहे तो पॅटर्न आहे. अरे तो पॅटर्न आहे हा पॅटर्न आहे हे सगळं ट्रेडिंगसाठी महत्वाचं आहे. ट्रेडिंगसाठी म्हणजे कधी घ्यायचं कधी विकायचं, ताबडतोब घ्यायचं ताबडतोब विकायचं, आज घ्यायचं उद्या विकायचं. पण मी असलं काही करतच नाही ना. मी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतो, म्हणजेच मी ट्रेडर नाहीये, मी इन्व्हेस्टर आहे. मला ROI जास्त पाहिजे. आता तुम्ही सांगा 137% दर साल दर शेकडा म्हणजे 100% समभाग असेल तर त्याचे 237 रुपये एका वर्षाने कोण देत आहे. आणि अ ची जी गोष्ट आहे त्याच्यात 100चा समभाग एक वर्षानी 109 रुपये 30 पैसे. तर म्हणजे असं चुकीच्या गोष्टी करू नका. ती अति मोठी कंपनी आणि ती असं तिचे हे प्रॉडक्ट्स आहे, असू दे ना, मला काय करायचं, मला परतावा मिळण्याची कारण आहे. आता तुम्हीच बघितलं असेल IPL मध्ये अथवा भारतीय क्रिकेट संघात कितीतरी नवीन नवीन उदयोन्मुख खेळाडू कसली गाजवत आहेत. म्हणजे कोणालाही कमी लेखू नका, त्यातले गुण हेरायला शिका. म्हणजे कोणालाही टीप मागायची काहीतरी करायचं, 40 रुपयापेक्षा कमी पाहिजे मला, 30 रुपयापेक्षा कमी पाहिजे, 80 पेक्षा कमी पाहिजे, मला वोडाफोन पाहिजे, मला म्हणजे हे पाहिजेत, त्याला काय म्हणतात ते शेअर्स. तुम्हाला माहिती आहे का विजय केडी यांनी एका मुलाखतीत काय सांगितलेलं की लोकांना वाटतं 3 प्रकारचे समभाग असतात, स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप. तो म्हणतो नाही, 4 प्रकारचे आहेत, स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप आणि भंगार कॅप. आणि दुर्दैवाने अनेक समभाग गुंतवणूकदारांकडे भंगार कॅप भरपूर खोऱ्याने पडलेले असतात आणि नेहमी रडत असतात, मी तर नुकसानीत आहे, मी नुकसानीत आहे. चूक केल्यावर तू नुकसानीतच येणार ना. तेव्हा मित्रांनो, समभाग गुंतवणूकदारांनो,
हे मला तळमळ वाटते म्हणून एवढं सगळं सांगण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, कधीही विसरू नका की असे समभाग निवडण्यात मी कुठेही टेक्निकल अनालिसिसचा वापर करत नाही. माझं लाडकं फंडामेंटल अनालिसिस मला अनेक ठिकाणी उपयोगी पडतं. आता असं एक अजून उदाहरण मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईन, जिथे फंडामेंटल अनालिसिसनी अनेक जणांना वाचवलं नाही तर अनेक जण तो समभाग विकणार होते आणि त्याच समभागाने तो पडलेला समभाग घेऊन त्यांना 4 का 5 महिन्यात 100% परतावा मिळाला. असो, महत्वाचं म्हणजे समभाग गुंतवणूकदार मित्रांनो, एक माझं वाक्य विसरू नका जे इंग्रजीमध्ये आहे, an equity investment is an art, it is neither a fluke nor a gamble. आणि दुसरं महत्वाचं विसरू नका, तुम्ही जे काय ऐकता हे सगळं काय आहे, जुगार आहे, सट्टा आहे वगैरे असं काही नाही. तुम्ही सट्टा खेळायला गेल्यावर ते सट्टाच असणार आहे. तुम्ही आकडा लावायला गेलात तो आकडा म्हणजे काय चांगला खेळ नाहीये. आकडा लावणं हा सट्टाच आहे. अरे लागला तर लागला, नाही लागला नाही लागला, असं नाही लागला करत लोकांच्या घरातले सोनं नाणं सगळं विकलं गेलंय. मी अतिशय सावधपणे गुंतवणूक करत असतो आणि 137% लोकांना खोटं वाटतं. आता गंमत काय म्हणजे, लोक मला विचारतात नाव सांगा नाव सांगा नाव सांगा त्या समभागाचं. नाव काय करायचं, तुम्हाला शिकण्याशी महत्व आहे ना, आणि तुम्ही या भावात घेणार. मला 550चा आज 3200 का काहीतरी झालाय का, किती आहे जे काय असेल ते, पण मला तो तेवढा नफा झालाय. आता तुम्हाला तेवढा होणार नाहीये. तेव्हा समभाग गुंतवणूकदारांनो, साध्या साध्या चुका करू नका हो. या चुका टाळल्या तर तुम्हाला अतिशय चांगला परतावा मिळू शकेल. तेव्हा पुन्हा सांगतो, योग्य प्रकारे योग्य समभागात योग्य वेळी योग्य त्या क्वांटिटीनी घ्या आणि चांगला परतावा मिळवा. 5% 6% समाधान नका मानू. तेव्हा नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. असाच एखादा विषय घेऊन पुन्हा येईन. तेव्हा जय हो आणि धन्यवाद. नमस्कार.